महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. आयुक्त कार्यालयासमोर तुम्ही उपोषणाला बसते. तुमच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत आणि कितवा दिवस आहे उपोषणाचा? उपोषणाला सुरुवात आज तिसरा दिवस आहे आणि उपोषण याच्यासाठी आहे की या अगोदर ओबीसी आहेत, ओबीसीमध्ये ज्या छोट्या छोट्या जाती आहेत, मायक्रो ओबीसीमध्ये लोहार, कुंभार, सुतार, न्हावी, धोबी ह्या ज्या छोट्या छोट्या जाती आहे या ओबीसीमध्ये असून नसल्यासारख्या आहेत. पण यांचं जे आरक्षण आहे, या मायक्रो ओबीसी जे आरक्षण आहे, बलाढ्य ओबीसी हिरावून घेत असल्या कारणाने यांच्यावर जो अन्याय होतो आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हे आंदोलन तिकडे तहसील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करतो. आम्ही तहसीलपासून तर जिल्हा अधिकारी, परत विभागीय आयुक्तामार्फत मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना पत्र दिलं. यांच्यावर जो अन्याय होणार आहे तर त्याच्यानंतर आम्ही कॅम्ब्रिज चौकामध्ये भव्यदिव्य असं रास्ता रोकोही केला. त्याची दखल न घेतल्यामुळे आम्ही आज इथे आमरण उपोषणावर बसलो आहे. तुम्ही या संदर्भात नांदेडचे पालकमंत्री आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे साहेबांची काही भेट वगैरे घेतली का? सरकारमधील सगळे जे नेते आहेत, लीडर आहेत, मंत्री आहेत, यांना स्वतः प्रत्यक्ष जाऊन पत्र देऊन हे पत्रव्यवहार केलेले आहे. तरी ती दखल न घेतल्यामुळे आम्ही आज तुमच्या मागण्या कोणत्या कोणत्या आहेत? मागण्या आमच्या अशा आहेत. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की KG ते PG मुलांना, तर मुलींना मोफत शिक्षण असलं पाहिजे, नोकरीमध्ये विशेष सवलती असल्या पाहिजे आणि STमध्ये समाविष्ट करावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि तिसरी मागणी अशी आहे, महामंडळ तयार करावं, त्यात 500 कोटी रुपयाची तरतूद करून या समाजाच्या लोकांना 15 लाख रुपये कर्ज बिनव्याजी विना तारण भेटलं पाहिजे, अशा आमच्या मागण्या आहे. तुम्हाला कोणी संबंधित अधिकारी येऊन भेट झाली का तुमच्या उपोषणस्थळी? हो, भेट दिली ना. काय त्यांनी काय काय आश्वासन दिलं आपल्याला? त्यांनी फॉरवर्ड केले समोर मुख्यमंत्री यांना ते आमचे पत्र फॉरवर्ड केले. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? ते जर न्याय नाही मिळाला तर पुढची भूमिका आमची एखाद्या वेळेस मुंबई आझाद मैदानावर आम्ही उपोषण करणार. सत्तेत जे ते आजच्या ओबीसी उपोषणात- नेते भरपूर आहेत, तरी आपल्याला जे ते उपोषणास बसावं लागत आहे, याबद्दल काय सांगणार? नेत्याचा जर विषय केला तर विषय असा आहे की म्हणूनच आम्ही थांबणार. वंचित ओबीसी म्हणूनच हा विषय नाही. नेते आहेत आम्हाला भरपूर नेते ओबीसीचे, पण वंचित असल्याकारणाने आम्ही सगळीकडनं वंचितच आहे. साधी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा जरी लागली तरी या वंचितांचा विषय होत नाही. जे मायक्रो ओबीसी आहे यांचा विषय होत नाही. हे वंचितच आहे. याची इथे सगळे बलाढ्य ओबीसीचं यांचं आरक्षण हिरावून घेते. मग तेव्हा आता आम्ही बसलो तरी त्यांना ते आता सगळ्या लोकांना ह्या गोष्टी कळाल्या आहेत की आम्ही सुरुवातीपासून जे उपोषण केलं, कॅम्ब्रिज चौकात आंदोलनं केली, रास्ता रोको केले, या सगळ्या गोष्टी माहीत असताना हे लोक दखल घेत नाही. तीच तर आमची शोकांतिका आहे ना मोठी, की आमची दखल घेत नाही. आजच्या उपोषणामध्ये आपल्यासोबत कोण कोण बसले? माझा सगळा मायक्रो समाज सोबत आहेत. आमचे लाडसांगवीचे आजी सरपंच रमेश शिंदे पाटील हे पाठिंबा देण्यासाठी आले. लाडसांगवीचे माजी सरपंच रवींद्र पडवळ पाटील हे पाठिंबा देण्यासाठी आले. आणि शावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र काळे पाटील, त्यांनी 58 मूक मोर्चे काढले, ते याच पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. तालुका अध्यक्ष संतोष वाहक हे सुद्धा शिल्लोडहून इकडे पाठिंबा देण्यासाठी आले. गंगाधर नाईक, अशोक नाईक तुम आगे बढो. कार्यकर्ते उपोषणस्थळी बसलेले आहेत. तुम्ही उपोषणस्थळी भेट दिली, तुमचा पाठिंबा आहे काय? पाठिंबा सर्वप्रथम जय शिवराय, जय जीवराय. मी रवींद्र काळे पाटील. सर्वप्रथम मराठा क्रांती मोर्चा तसेच छावा संघटनेच्या वतीनं मी हे जे मायक्रो ओबीसी वंचित संघर्ष समिती आहे त्यांना सर्वप्रथम या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी शोकांतिका या महाराष्ट्राची. खऱ्या अर्थानं ओबीसी समाजामध्ये जे खरे पात्र लोक आहेत तेच आज महाराष्ट्रामध्ये वंचित आहेत, ही निषेधार्ह बाब आहे. आणि राज्य सरकारने याची कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे. एवढंच नाही, आम्ही यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक वेळेला उभा राहिलेलो आहे. गावगाड्यापासून तर शहरापर्यंत आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो आहे आणि आजही आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहे. शोकांतिका अशी आहे
की ओबीसीचे मायक्रो ओबीसीचे नेते जे आमदार झालेत आता संजयजी केनेकर यांनाही प्रत्यक्षपणे यांनी निवेदन दिलं. केनेकर साहेबांनी किमान मुख्यमंत्र्यापर्यंत हा विषय घेऊन जायला पाहिजे होता, कारण की ते मायक्रो ओबीसीचं नेतृत्व करतात. पण मला कमाल वाटते केनेकर साहेबांची आणि कीव करा वाटते त्यांच्या बुद्धीची की त्यांनी हा विषय तिथपर्यंत नेलेला नाही. दुसरी गोष्ट, ओबीसी कल्याण मंत्री जे आपल्या शहरातले आहेत, आमचे पूर्वचे प्रतिनिधित्व करतात, आमदार आहेत, माननीय अतुल सावे साहेब बहुजन कल्याण मंत्री आहेत, ओबीसी मंत्री आहेत, त्यांनाही निवेदनं दिली, 2 वेळा निवेदनं दिली यांनी. माननीय अतुल सावे साहेबांनी सुद्धा आतापर्यंत दखल घेतली नाही. ही म्हणजे शोकांतिका आहे, खूप मोठी शोकांतिका आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की या मायक्रो ओबीसींवर कशा प्रकारे अन्याय केला जात असेल. मग अतुल सावे साहेब फक्त काही बलाढ्य जातीचं नेतृत्व करताय का? ते फक्त बलाढ्य जातीचेच ओबीसी मंत्री आहेत का? हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून माननीय आमदार अतुल सावे साहेबांना विनंती करणार आहे, कृपया, मीही त्यांच्याशी याबाबत बोललेलो आहे, आज सकाळीच माझं बोलणं झालं. मी त्यांना स्पष्ट या ठिकाणी आवाहन करतो की सन्माननीय सावे साहेब, वंचितांकडे दुर्लक्ष करू नका. बलाढ्य ओबीसी जातींवर तुम्ही निवडून आलेले नाहीयेत. सर्वसामान्य छोट्या छोट्या ओबीसी जातींमुळे तुम्ही आज निवडून आलेले आहात, त्यांच्यामुळे आज तुम्ही त्या ठिकाणी मंत्रिपदावर आहात. म्हणून माझी विनंती असणार आहे त्यांना, कृपया आपण या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित विषय मुख्यमंत्र्यापर्यंत न्यावा, ही माझी त्यांना विनंती असणार आहे. आपलं नाव सांगा सर. मी रवींद्र काळे पाटील.